कशाला परमेश्वर आपल्याला देणार आणि काय असं झालं की परमेश्वराला हे करण्याची वेळ आली. तर यासाठी आपण पाहूया 36वा अध्याय 22वं वचन. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायलाच्या घराण्या, मी हे तुम्हा प्रित्यर्थ करत नाही. देव आपल्यासाठी नाही करणारे हे, तर तुम्ही राष्ट्रात जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला, म्हणून माझ्या नामाप्रित्यर्थ मी हे करीत आहे. तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले. ते ती पवित्र मानतील असे मी करीन, आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानतील. तेव्हा राष्ट्रां समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. यावेळेस आपल्याला समजलंच असेल की परमेश्वर हे आपल्या बाबत नाहीच आहे. परमेश्वराची वचनं फक्त त्याच्या नामाप्रित्यर्थच आहेत. आणि आपल्या जीवनांमुळे यावेळेस आपण एक आशीर्वादित प्रार्थना करणार आहोत या भूतलावर असलेल्या प्रत्येक मंडळांसाठी, की आपण ज्या ज्या अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे जिवंत देवाच्या नावाला बट्टा लागला, मग ते आपलं राहणं सहाणं असू दे, आपली वागणूक असू दे, आपलं फक्त लोकांसमोरच जिवंत देवाच्या नावाला बट्टा नाही लावलाय, तर सैतानाच्या पिल्लांसमोर पण देवाला मान खाली घालायला आपण लावले. आणि हे आपल्याला कबूल करावंच लागेल. आणि आता जर आपल्याला हे समजत आहे, तर यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की या क्षणापासून पुढे तरी आपण आपलं घरानं व या भूतलावर जितके मंडळी आहे ते आपण परमेश्वराच्या नावाला बट्टा लावून ना लोकांसमक्ष, ना तो सैतान त्याची पिल्ल त्याच्या समक्ष आपल्या देवाचा अपमान करण्यास आपण धजणार नाही, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. मी पुन्हा वचन वाचते की मी हे तुम्हा प्रित्यर्थ करत नाही, तर तुम्ही राष्ट्रात जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला, म्हणून माझ्या नामाप्रित्यर्थ मी हे करीत आहे. तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाव अपवित्र मानले. कुणी बट्टा लावला? देवाच्या लोकांनी. आणि देवाच्या लोकांनी बट्टा लावल्यामुळे राष्ट्रांची, आजकाल हे जे भुंकणारे कुत्रे का उठतात? देवाच्या बद्दल कुणाला भय का नाहीये? कारण जिवंत